राधानगरी तालुक्यातील अणाजे गावाजवळ दुपारी 3:30च्या सुमाराला ही घटना घडली। रस्त्याकडेच्या झाडाच्या बुंध्याला आग लावल्यामुळे झाड मोडकळीला आलं होतं। गोवा इथं सहलीसाठी गेलेले मुंबईकर कोल्हापूरच्या दिशेने येत असताना हे झाड कोसळण्याच्या स्थितीत असल्याचं काही अंतरावरूनच लक्षात आल्यामुळे चालकानं प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओघळीत घातली आणि काही क्षणातच ते झाड रस्त्यावर कोसळलं। गाडीमध्ये महिला, लहान मुलांसह 20 जण होते। चालकाच्या सतर्कतेमुळे या सर्वांवरचं संकट टळलं। गाडीतील प्रवाशांनी चालकाला धन्यवाद दिले, पण प्रशासन अशा धोकादायक झाडांच्या बाबतीत कार्यवाही करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। आम्ही जेव्हा आलो आणि ते अचानक आमच्या समोर झाड कोसळत होतं आणि ते जेमतेम एका फुटाच्या अंतरात आम्ही जेमतेम बचावलो। आणि ड्रायव्हर साहेबांनी नशीब गाडी आणि पॅसेंजर वाचवण्यासाठी गाडी एका कॅनव्हास थोडासा नाळा आहे, चर आहे, त्या बाजूला टाकावी लागली। परंतु तिथे पण काय आहे माहिती नव्हतं, पण योगायोगाने देवाच्या कृपेने ती गाडी सही सलामत उभी राहिली। परंतु बोलण्याचं एवढंच तात्पर्य की आपण ही अशी जी जुनी झाडं आहेत किंवा मोडकळीस आलेली झाडं आहेत ती प्रशासनाने ह्या रोडवरून जाणाऱ्यांसाठी वेळोवेळी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। एकतर त्यांचं व्यवस्थित कटाई छपाई ही झाली पाहिजे, कारण ती असं झाड पडल्यानं किती मोठं नुकसान आणि किती मोठी आपत्ती येऊ शकते हे त्या दुर्घटना झालेल्या माणसांवरच ती शोककळा पसरली असती। तर मी एवढीच विनंती करेन की अशी घटना कोणासोबतही घडू शकते, आपण ह्याकडे विशेषतः प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। स्थानिकांच्या मदतीनं ट्रॅक्टर लावून गाडी ओघळीतून बाहेर काढण्यात आली। आजच्या घटनेमुळे वृक्षतोडीसह झाडांच्या बुंध्यांना आग लावण्याचे प्रकार रोखण्यासाठी सुद्धा कठोर पावलं उचलण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे। वृक्षतोड करणाऱ्यांचा स्वार्थ एखाद्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घेण्याची गरज आहे।